लॉर्ड. परमेश्वराची नावाची महिमा हो. आपण सगळ्यांना हे नवीन महिन्याच्या वायद्याच्या आराधन्यात आम्ही स्वागत करतो. परमेश्वराने आत्तापर्यंत आपल्याला सांभाळून सुरक्षा दिले, म्हणून परमेश्वराला आपण एक सुंदर मराठी गीत देव बाप्पांचा जय जयकार करू. देव बाप्पांचा जय जयकार हे सुंदर गीत बोलून आपण परमेश्वराचा नावाचा गौरव करू. हालेलुया, स्तुतियो परमेश्वरा. हालेलुया. स्वर्गाखाली पृथ्वीवर एकमात्र नाव येशूचा नाव आहे, जे सगळं महिमा आणि स्तुतीचं योग्य आहे. हालेलुया. तुझ्या नावाला मी उंच हालेलुया करतो परमेश्वरा. हालेलुया. तुझ्या नावाला मी गौरव करतो परमेश्वरा. हालेलुया. हालेलुया. तू आमच्या मध्ये आहे म्हणून तुला धन्यवाद परमेश्वरा. तू आमच्या आराधन्यात होता म्हणून तुला धन्यवाद करतोय परमेश्वरा. आता पण परमेश्वरा बहिणीला लपून तू आमच्याशी बोल परमेश्वरा. या महिन्यासाठी परमेश्वरा तू जे वचन ठेवलं आहे ते परमेश्वरा तिला लपून तू बोल परमेश्वरा. ते वचन आमच्या जीवनात कार्य करू दे परमेश्वरा. तू तसं करणार आहे म्हणून धन्यवाद. ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताचे गोड नावाने ऐकून घे पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्व लोकांना मी धन्यवाद करते. नवीन महिन्यामध्ये प्रवेश केलेले सर्वांना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मी स्वागत करते. हे महिन्यासाठी परमेश्वराने दिलेले वचनाला मी तुमच्यासाठी वाचते. पहिले इतिहास 16 अध्याय त्याच्या 12वा वचन. देवाच्या अद्भुत कृत्याची आठवण ठेवा, त्यांनी केलेल्या न्याय आणि चमत्काराच्या कृत्ये त्याच्या स्मरण करा. इथे परमेश्वर काय म्हणतो? देवाने केलेले अद्भुत कार्याचा आणि परमेश्वरने केलेले चमत्काराचा आणि परमेश्वराच्या न्यायाचा आपल्याला स्मरण करा. स्मरण करा म्हणजे त्याचा आपण आठवण करायला पाहिजे. परमेश्वर ओ चमत्कारी करणारा परमेश्वर आहे, अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे, न्याय करणारा परमेश्वर आहे. दाऊद जेव्हा संदूकाला यरूशलेम मध्ये घेऊन आला तेव्हा तो आनंदाने ओ हर्षाने परमेश्वराचा स्तुती करू लागला, परमेश्वराचा धन्यवाद करू लागला. तो म्हणाला, तो म्हणतो परमेश्वराने केलेले अद्भुत कार्याबद्दल, परमेश्वराने केलेले चमत्काराबद्दल, परमेश्वराने केलेले न्यायाबद्दल त्याचा तुम्ही आठवण करा. आठवण करा म्हणजे त्याचा तुम्ही स्मरण करा. स्मरण करा म्हणजे त्याचा तुम्ही धन्यवाद करा. हालेलुया. आपला परमेश्वर आपल्याकडे काय इच्छितो? आपण परमेश्वराने केलेला अद्भुत कार्याला, परमेश्वराने केलेले चमत्काराला, न्यायाला आपण आठवण करून, स्मरण करून त्याचा धन्यवाद करायला पाहिजे, त्याला स्तुती करायला पाहिजे. पण आपण काय करतो? आपल्या जीवनात राहणारे समस्याला, राहणारे तकलीफाला, राहणारे अडचणाला बघून आपण निराश होऊन परमेश्वराच्या विरुद्ध कुडकुड करून
हालेलुया परमेश्वराच्या मागे ना जाते हालेलुया परमेश्वराच्या विरोध आपण बोलू लागतो हालेलुया परमेश्वराच्या विरोध आपण चालू लागतो हालेलुया पण परमेश्वर काय म्हणतो तुमच्या जीवनात जितके परेशानी आहे जितके तकलीफ आहे त्रास आहे तुम्ही हालेलुया तेव्हा ते त्रासाला आठवण करू नका ते त्रासाला स्मरण करू नका ते अडचणाला स्मरण करू नका ते वेदनाला स्मरण करू नका त्यावेळी तुम्हाला काय करायचे परमेश्वराने तुमच्या जीवनात पूर्वी तुमच्या जीवनात परमेश्वराने केलेला अद्भुत कार्याला केलेला चमत्काराला तुम्ही स्मरण करायला पाहिजे तुम्ही स्मरण करून जेव्हा धन्यवाद करत असेल तेव्हा तुमच्या जीवनात परमेश्वराचा समाधान राहणार तुमच्या जीवनात नवीन विश्वास येणार तुमच्या जीवनात परमेश्वर नवीन कार्य करू शकणार कारण तुम्ही परमेश्वराने केलेले अद्भुताबद्दल परमेश्वराला तुम्ही धन्यवाद करत असेल तेव्हा परमेश्वर तुमच्या सर्व अडचणापासून सर्व त्रासापासून तुम्हाला सोडवून तुम्हाला हालेलुया सुटकारा देणार आहे हालेलुया म्हणून परमेश्वराच्या प्रजा तुमच्या जीवनात आता असणारा दुःखाकरिता तुम्ही रडू नका आता असणारा त्रासाकरिता तुम्ही वेदना उठवू नका तुम्ही परमेश्वराने केलेला अद्भुत कार्याला स्मरण करा बघा अनुवाद त्याच्या 18 वचन काय म्हणतो त्यांची मुळीच भीती वागू नका आपल्या परमेश्वर देवाने फारोचे आणि मिश्र देशात काय केले ते आठवा हालेलुया परमेश्वराने मिश्र देशात काय काय चमत्कार केले कसा परमेश्वराने फरोनच्या हातातून तुम्हाला सोडवलं तुम्हाला वाचवलं त्याचा तुम्ही आठवण करा तुम्ही कुडकुड करू नका तुम्ही अडचणा बघून तुम्ही हालेलुया वेदना करू नका तुम्ही आठवण करा परमेश्वर कसं तुम्हाला सोडवलं कसं चमत्कार केला तोच परमेश्वर आज पर जिवंत आहे तो मेला आणि तिसरा दिवस जिवंत झाले तो जिवंत परमेश्वर तुमच्या जीवनात मोठे मोठे कार्य करणारा परमेश्वर आहे तुम्ही असं आठवण करून परमेश्वराला धन्यवाद केले करत असेल तर नक्की परमेश्वर तुमच्या जीवनात हालेलुया चमत्कार करणार अद्भुत कार्य करणार न्यायासाठी तुम्ही लढाईच्या काय गरज नाही परमेश्वर तुमच्यासाठी न्याय करणार आहे कारण परमेश्वर न्यायी परमेश्वर चमत्कारी परमेश्वर अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आज काल हालेलुया युगानुयुग तो हालेलुया एकसा आहे तो कधी बदलत नाही तो तुमच्या जीवनात हालेलुया अद्भुत कार्य करून तुमच्या जीवनाला आशीर्वाद करणार आहे या आपण डोळे बंद करून प्रार्थना करूया स्तुती करते परमेश्वरा धन्यवाद करते परमेश्वरा तुम्ही दिलेल्या वचनाबद्दल तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वरा तुम्ही म्हटलं तुम्ही आमच्या जीवनात केलेले अद्भुत कार्याबद्दल चमत्काराबद्दल न्यायी कार्याबद्दल तुम्हाला आम्ही स्मरण करून आठवण करून तुमचा धन्यवाद करायला पाहिजे आम्ही पण परमेश्वर तसंच करायला तुम्ही मदत करा आमच्या जीवनात आता असणारा त्रासापासून तुम्ही आम्हाला सोडवा परमेश्वरा हालेलुया पूर्वी आम्हाला तुम्ही वाचवलं आमच्या जीवनात कार्य केलं आमच्या जीवनात चमत्कार केला तो परमेश्वर आज पण जिवंत आहे परमेश्वर तू आमच्या जीवनात मोठे मोठे चमत्कार करू शकतो परमेश्वर आम्ही विश्वास करतो परमेश्वरा असं तुमच्या लोकांच्या जीवनात चमत्कार करा अद्भुत कार्य करा न्याय करा तुमच्या नावाचा गौरव करा सर्व स्तुती आदर महिमा तुम्हाला देते येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना ऐकून घे पिता आमेन आमेन.